कधीच व्यसन करू नका, त्याच्यात काही नसतं चांगलं. पण तुम्हाला सांगतो मी की मी स्वतः व्यायाम करतो, दररोज व्यायाम करतो, शिस्तीनं जेवतो, शिस्तीनं राहतो, शिस्तीनं झोपतो. पण संध्याकाळी 6:30 वाजता घरात जाताना फुल थकलेला असतो, कारण 14.25 तास बसून काम करत नाही मी, 8 तास ऑपरेशन उभा राहून करतो. त्यामुळे एक शक्ती लागते मला, थकलेला असतो. घरात जाताना दरवाजात बेल वाजली, कधी जर माझा मायनर काढला आणि माय सापडली की मायला असा घट्ट पकडत असतो. असा घट्ट पकडतो ना, तुम्हाला सांगतो की घरात जाताना माझे सॉक्स शूज पण मी काढून इतका थकलेला असतो आणि मायला असं एक 30-40 सेकंद घट्ट पकडलं, एवढी शक्ती माझ्या शरीरात येते की वाटतं पुन्हा मी 12 तास काम करू शकतो. याला एक भावनिक बंध म्हणतात. ते फक्त आईच्या स्पर्शाने होतं, बाकी कशानेच होत नाही. मी खूप पुस्तकं पाठ केले, खूप शोध लावले, खूप जग फिरलं, पण हा शोध नाही लागला की असं पकडलं की एवढी शक्ती कुठून येते. याला भावनिक बंध असं म्हणतात, याला इमोशनल फॅक्टर म्हणतात, इमोशनल कोएफिशियंट म्हणतात. हा फक्त आपली आई आपल्याला देऊ शकते. म्हणून असं नेहमी सांगत असतो ना, खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. आनंदाने राहण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. मी घरामध्ये ना प्रचंड खोडकर माणूस आहे. मी घरामध्ये कधीच सरळ जात नाही, भानगडच अशी आहे. म्हणजे मी बाहेर कसं घासत नाही. तुम्ही जर मला कधी घरात बघितलात ना, हाच डॉक्टर विठ्ठल लहाने कसा बदला. म्हणजे घरामध्ये माझी एंट्री होते तेव्हा माझं वय 4 वर्ष असतं. आता एरवी मी 55 वर्षाचा आहे, पण तिथं मी 4 वर्षाचं वय असतं. मी घरात एंट्री केली की काहीतरी खोडी करणार म्हणजे करणार. एक दिवशी काय झालं, ही लांबची गोष्ट आहे, 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा घरात गेलो, बेल वाजवली आणि अण्णांनी दरवाजा, म्हणजे वडिलांनी दरवाजा उघडला. ना तर काहीतरी खोडी करतो हे बापालाही माहित आहे, माईलाही माहित आहे, बायकोला माहित आहे, पोराला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे मी खोडी करणार म्हणजे करणार. मग ते दरवाजा उघडला की मी असा हात पुढे केला की अण्णांचं लक्षात आलं की हे काहीतरी खोडी करणार पोरग, म्हणून अण्णांनी असा झटका दिला. अण्णांनी झटका दिला खरा, पण अण्णांची धोती माझ्या हातात आली. अण्णांची धोती फेडली. जे पिटली म्हणजे अर्धीच पिटली, पण बाप जे चिडला माझ्यावर, तुम्हाला काय सांगू आणि काय नाही. आता चिडला म्हणजे अण्णा मारायला लागले मला. म्हणजे बघा ना, मी 48-49 वर्षाचा, बाप माझा 55 वर्षाचा, पण अण्णा मला मारायला लागले. पण अण्णाने मी कसं ऐकतो, मी जे पळालो की नाही, इतका जोरात पळालो की माय होती किचन मध्ये स्वयंपाकघरात, तिच्या पाठीमध्ये जाऊन लपलो आणि तिला म्हटलं, माय बघ अण्णा उगीच मारायलेत. अण्णांची खोडी केली, माईला बोललोच नाही. खडूस माणूस आहे आपण, असं काही बोललोच नाही. मग अण्णा असे पळत दरवाजा आले ना किचन मध्ये मला मारायला, की माय माझी अण्णांना कच्च भांडायला लागली. तुम्हाला कळतं का, एवढा मोठा डॉक्टर आहे, त्याला तुम्ही मारताय कसे. तुम्हाला सांगू का की ह्या लुटुपुटूच्या जगण्यामध्ये, ह्या खोट्या भांडण्यामध्ये जे घरात प्रेम आहे ना, जगात कुठेच नाही हो. काय लागतं तुम्हाला सांगतो, काय लागतं बघा. माझी माय नऊवारी लुगडे घालायची, आजही नऊवारी लुगडे घालते. माझे अण्णा धोती घालायचे, शेवटपर्यंत धोतीच घालायचे. अगोदर आम्ही गरीब असताना एक धोती मिळायची, एखादं लुगडं मिळायचं, फाटके लुगडे मिळायचे किंवा फाटके धोतर असायचे. आता काय झालंय, थोडेसे महागाचे, जास्त धोते किंवा जास्त लुगडे असतील, इतकाच फरक पडलाय ना, बाकी फरक पडला नाही ना. पण तुम्हाला सांगतो की श्रीमंती झाली म्हणजे सगळंच बदलत नसतं. ओके, श्रीमंतीने काही विकत घेता येत नाही. जे भावनिक बंध आहेत ना, जे नातं आहे ना, हे श्रीमंतीने विकत घेता येत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो ना की घरामध्ये खूप काही गिल दिलं, टीव्ही दिला, हे दिलं, ते दिलं, ह्या म्हणजे माणूस सगळं काही मिळालं असं नाही. एक बंध मिळाला पाहिजे, एक भावनिक बंध मिळाला पाहिजे. आपल्या लेकरांनी, तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांनो, आपल्या आईला पहिला फोन करत जा. तुम्हाला किती लोकांना कळतं मला माहित नाही. माझी माय सोबत नसताना तिला मी ऑपरेशन करण्याच्या आधी तिला फोन केल्याशिवाय मी ऑपरेशन सुरू करत नाही, आजही नाही करत. तिला आधी मी फोन करतो आणि पुन्हा ऑपरेशन सुरू करतो. माहित नाही तुम्हाला किती लोकांना कळलं हे, पण बघा फार मोठ्या गोष्टी लागत नाहीत घरामध्ये ना. मी घरात जाईपर्यंत मला कधी भूक लागत नाही. एक दिवशी घरात गेलो आणि खूप भूक लागली का, आणि माझी बायको एकदम अशी माणूस आहे की तिला गरम पोळी खाऊ घालायची असते. काय एवढं गरम पोळीचं पडले कळत नाही मला, पण माझी बायकोला गरम पोळी खाऊ घालायची असते. म्हणून ती सांगते की ऑपरेशन संपले की मला घरी फोन करायचं आणि सांगायचं की येतो, तोपर्यंत मी पोळी टाकते. म्हणजे ऑपरेशनचे कपडे बदलून हे कपडे घालून घरात जाण्यापर्यंत ती पोळी तयार करून ठेवते. त्या दिवशी विसरलं मला फोन करायचं, घरात गेलो की इतकी भूक लागते की वाटतं की मी आता राक्षस झालोय. काय बनगड आहे की ऑपरेशन किती वेळ करू भूक लागत नाही. घरात गेलो भूक लागली होती बघा, भूक लागली होती. आणि म्हणून मी आपलं फ्रीज उघडलं. त्या फ्रीज मध्ये एक ओल्या नारळाचा तुकडा होता. मी घेतला, माझ्या बायकोने पाहिलं माझ्याकडे, काय घेतलं म्हणून, भाऊ नारळाचा तुकडा घेतला. काय घेतलं ते म्हणे, नाही खाऊ नका तुम्ही, खाऊ नका. म्हणलं काय झालं, मला नारळाचा तुकडा खायला काय बंधन आहे. नाही म्हणे, तो माईसाठी ठेवलाय, म्हणजे माझ्या आईसाठी ठेवलाय. ह्याला नातं असं म्हणतात. तुम्हाला किती लोकांना कळतं माहित नाही, पण हे किती मोठी गोष्ट आहे. आमच्या घरात असा नियम आहे की आमच्या घरातली भाजी ही अण्णांना विचारून व्हायची, आता माईला विचारणं होते. आणि माय अण्णांना जे लागतं तेच आम्ही खातो, वेगळं आम्ही कधीच खात नाही. पण तुम्हाला सांगतो ना की माझ्या बाबाच्या तोंडाला प्रचंड चांगली चव होती, आम्ही खूप एन्जॉय केलं.
मस्त एन्जॉय केलं. म्हणजे असं वेगळं काही लागत नसतं, पण त्यांच्याशिवाय काय महत्वाचं आहे जगामध्ये. तुम्हाला सांगू का मी, आपण किती मोठे झालो ना, हे मोठेपण सगळ्यात तेव्हा आहे जेव्हा आपण आपल्या आईवडिलांसोबत आहोत तेव्हा. एरवी आपलं मोठेपण काहीच कामाचं नाही, काहीच कामाचं नाही आहे. तुम्हाला सांगतो की माझी बायको माझ्या माईची बापाची सख्खी मैत्रीण आहे. तुम्हाला सांगतो ह्या जगात अशी सून होणे नाही आहे. इतिहासात लिहून ठेवायचं दोघांचं नातं आहे. मी कधीही एखादी गोष्ट माईला सांगायची ना, माई हसते माझ्याकडे बघून. का? कारण तिला आधीच माहीत असतं, म्हणजे माझी बायको प्रत्येक गोष्ट तिला सांगत असते. त्यांच्यातलं एक वेगळं नातं आहे. तुम्हाला सांगतो मी की माझ्या बायकोला पायाला पोळलं होतं. एक दिवशी घरी गेलो, अण्णाने मला बोलवलं, इकडे. म्हणलं काय अण्णा, तू लय मोठा डॉक्टर आहेस म्हणे. मला बाप कसा विचारायची पद्धत, तू लय मोठा इडल्या म्हणणारा एकमेव प्राणी म्हणजे अण्णा, तू लय मोठा डॉक्टर आहेस म्हणे. म्हणलं त्यांना तुम्ही असं का बोलताय, काय झालं काय, म्हणजे लय मोठा डॉक्टर आहेस म्हणे. हो नाही म्हणलं, असं का बोलताय तुम्ही, काय बोलताय म्हणे. म्हणजे बाप मला झापायला लागला. म्हणलं काय झालं अण्णा, असं काय म्हणताय. अरे म्हणतात कल्पनी म्हणजे माझ्या बायकोचं नाव कल्पना आहे. कल्पनेच्या पायाला पोळलंय. तू पोळलेला पेशंटचा एवढा जगातला गाजलेला डॉक्टर आहेस असं ऐकतोय मी. बाप मला असा तोरात बोलायला लागला. तर काय करावं म्हणलं. मग काय झालं अण्णा. काय झालं म्हणतोस, त्या पुरीची जखम दुरुस्त झाली आहे. अण्णा म्हणलं होते हो, त्याला थोडा वेळ लागत असता. काय वेळ लागतो म्हणजे लंगडत चालायला या पोरगी. बरं म्हणलं मग आता ऐक म्हणे इकडे, आता काय करायचं हे तुला मी सांगतो म्हणे. म्हणलं हं, हे बघ म्हणे, हे माझ्या पायाचं मास्क काढ आणि त्या पुरीच्या पायावर बसव म्हणे. कळलं का. म्हणजे माझा बाप म्हणतोय त्याच्या पायात चामडी काढा आणि त्याच्या सुनेच्या पायावर बसवा. याला प्रेम म्हणतात मित्र, याला प्रेम म्हणतात. ते करायची गरज आहे नाही गरज आहे विषय वेगळा आहे. पण तुम्हाला सांगतो मी की हे कल्पना, माझी माय आणि माझी बायको यांच्यातलं नातं बघितल्यानंतर ना असं वाटतं की बॉस जगामध्ये असे पण माणसं असतात. माझ्या मधला भाऊ आम्ही खूप लवकर गमावला आणि त्याच्यात 4 मुली माझ्याकडे राहत होत्या आणि त्यांचे लग्न करायचे होते. अण्णा समोर बसवायचे कल्पनाला, माझ्या बायकोला, कल्पने ऐक, ह्या पुढचं लग्न कर, आधी हो म्हण. आणि तुम्हाला सांगतो ना की माझी बायको माझ्या बापाने म्हणलं ना की इकडे पूर्व आहे, हो म्हणायची. तुम्हाला काय लागतं, काही मोठी गोष्ट लागत नसते, काही मोठी गोष्ट करायची गरज नसते. माझ्या मायला बापाला ऊसाचा रस प्यायला आवडतो. आता शेतकरी माणसं आहेत. आता ऊसाचा रस प्यायला जायचंय ना तर अमेरिकेला कसं जायचं असतं, अमेरिकेला तशी तयारी आमची असते ऊसाचा रस प्यायला जायला. हो बघा ना, म्हणजे फार लहान गोष्टी, खूप मोठ्या गोष्टी लागत नाही. तुम्हाला मुद्दाम मी सांगतो, ऊसाचा रस प्यायला जायचंय ना तर आमचा मॅनेजर जाणार कुठं, लातूरच्या बाहेर जिथं कुठं चरका असतो आपला, जरा फ्रेश बसायला कुठं आहे ते जाऊन सांगणार, विठ्ठल लहाने सर येणार आहेत त्या चरक्यावाल्याला, ऊसवाल्याला. आता डॉक्टर विठ्ठल लहाने येणार, त्याला विचारायला आनंद होऊन जातो. तो आपला ऊस धुवून देऊन तयार करून ठेवणार. मग आमचा मॅनेजर, आमचे 4-5 लोक मग तिथं जाणार. मी म्हणलं तिथं आणखी 10 लोक जमा होणार. मग मायला अण्णांना बसवणार, आम्ही रस पाजवणार. बघा तिथे, म्हणजे हे अमेरिकेला जाण्यासाठी तयारी कशाचा, ऊसाचा रस पाजायला. ते ऊसाचा रस पिऊन झाला की मग मी शहाणा, मी कुठंच गप्प बसत नाही. अण्णा पैसे द्या. माझा बाप एवढा चेंगट माणूस या जगात कोणीच नाही, तुम्हाला शपथ सांगतो. म्हणजे अण्णांच्या खिशातून 1 रुपया कधी निघाला नाही. ते नसतानाही नाही आणि असतानाही नाही, कधी निघालाच नाही बापाला. अहो अण्णा, ऊसाचे रसाचे पैसे द्या. किती झाले र, मी पुन्हा शहाणा, 500 रुपये झाले. आता ऊसाचा रस 5 माणसांनी पिलाय, 100 रुपये पण झाले नाहीत, पण 500 रुपये झाले. अण्णा म्हणायचे 500 रुपये, होय हो अण्णा, शहरात ऊसाचा रस महाग असतो, द्या. पुन्हा एकदा, अण्णा ऊसाच्या रसाचे पैसे द्या. अण्णांचं शेवटचं ब्रह्मास्त्र काय होतं माहित आहे, म्हातारे म्हणजे माझ्या माईला ते म्हातारे म्हणायचे, म्हातारे दे ग पैसे. पण बापाने कधी पैसे दिले नाहीत. पण तुम्हाला सांगू का मी, मला काही बापाचे पैसे पाहिजे होते का, नव्हते पाहिजे. ओके, मला कशासाठी काय पाहिजे होतं का, नाही. पण हे जगण्याला जगणं म्हणतात मित्र. हो, तुम्हाला किती लोकांना कळलं मला माहित नाही, पण यांच्यासोबत राहणं, यांच्यासोबत जगणं, यांच्यासोबत आपलं आयुष्य घालणं, त्याचं कारण आहे की आपले लेकरं मोठे व्हावे, आपल्या लेकरांना आयुष्यामध्ये काहीतरी करावं. यासाठी कुठलाही आई वडील, तो शिकलेला असो, तो न शिकलेला असो, त्याला कळत असो की न कळत असो, पण लेकरांसाठी धडपड करत असतो. ही धडपड आपल्याला कळली पाहिजे. ही धडपड जेव्हा आपल्याला कळेल ना, त्यात खूप वेगळी मजा असते. माझा हॉस्पिटलचं बांधकाम करण्याच्या अगोदर कुदळ मारायची ना, कुदळ, मी अण्णांना घेऊन गेलो, अण्णा इथं कुदळ मारा. का, इथं दवाखाना बांधायचा आहे. तुम्हीच कुदळ मारायची, तुमच्या हातात उद्घाटन करणार मी. जगात मी कितीही मोठा असून माझ्याकडे कोणी लोक येऊ, मंत्री संत्री आले तरी समोर बसतील, उद्घाटन तुम्हीच करायचं. आणि मी अण्णाच्या हातानेच उद्घाटन केलं. मी एकदाही कुठल्या, आता बघा असंही तसंही पद्मश्री डॉक्टर दादाराव लहाने, विठ्ठल लहाने, हे कुटुंब वेगळं झालंय. लोक येतात, खूप मोठे मोठे नाते जगभर आमची पसरलीत, सगळ्या जगातून देशातून लोक येतात. हे आम्ही जोडलो गेलो, हा विषय वेगळा. पण माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, मी आणखी हॉस्पिटल बांधणार आहे. मी आत्ताच माईला घेऊन गेलो, म्हणलं हे बघ इथं तुलाच कुदळ मारायची आहे आणि तुलाच उद्घाटन करायचं. आता माय पण तू, बाप पण तूच, कारण ती एकटीच आहे. आता अण्णा नाही आहेत, मी अण्णांना खूप मिस करतो. मित्र, तुम्हाला काय सांगावं आता, मी अण्णांकडे जायचं नाही असा खूप विचार करतोय. म्हणजे अण्णांकडे गेलास मग नाही बोलू शकत आहे. मी तुम्हाला
कधी ना कधी वडिलांनी काही म्हणले ना त्याचा वेगळा अर्थ घेत जाऊ नका मुलांना. तुम्हाला पुन्हा सांगतो, मी आता बोलताना सांगत होतो की मी साधारणपणे एक गोष्ट, मी 50 वर्ष माझं वय होतं, एक 4-4.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा अण्णा साधारणपणे 54-55 वर्षाचे होते आणि अण्णांची माईची बेडरूम माझ्या बेडरूम समोर आहे. मी इथं या साईडला, ते तिकडे त्या साईडला झोपतात. मुद्दाम मी समोरासमोर ठेवली आहे. काही म्हणजे आता म्हातारी आहेत, काही अडचण येऊ नये म्हणून आम्ही अशी ठेवलेली आहे. तर मग कसं की मी पहाटे उठतो, 4:45ला सगळ्यांना माहिती आहे. मी आपला कामाला लागतो हे पण माझ्या अण्णांना माहिती आहे. ते पण लवकर उठतात. अण्णांना घड्याळ कळत नाही, माईला पण घड्याळ कळत नाही, पण ते 4:45 त्यांना बरोबर कळतात. ते अण्णा असं जाऊन तिरपे बघणार, म्हातारे किती वाजले ग. त्यांचा एकच म्हणजे त्यांचा काय म्हणतात त्याला, हुकमाचा एकच की माय म्हणले की बरोबर, म्हातारे किती वाजले ग, 5 वाजले, येटेला उठला नाही ग. त्या दिवशी काय झालं होतं, रात्री एक दिवशी इमर्जन्सी आली. आम्ही आता डॉक्टर आहेत, कापामध्ये रात्रभर एक दिवशी एक हात पूर्ण तुटला होता. शेतकऱ्याचा मुलगा त्या कडव्याच्या कात्रीत हात गेला, 2 तुकडे घेऊन माझ्याकडे आला. मी रात्र 12 तास जोडत बसलो तो हात. आणि मग एवढा सगळा थकून सकाळी घरात गेलो आणि मी सगळ्या लोकांना, माझ्या स्टाफ लोकांना सगळ्यांना सांगून ठेवलं की मला सर्जरी जरा उशिरा सुरू करू आपण, कारण 2 तास तरी मी झोपून घरात जाऊन झोपलो. ते 5 वाजले, इटल्या उठला नाही. 6 वाजले, इटल्या उठला नाही. 6:30 वाजले, इटल्या उठला नाही. बाप परेशान. माझ्या रूममध्ये म्हणजे समोरच आले, दरवाजा खटखटायला लागले. एकदा खटखटला, 2दा खटखटला, 3दा खटखटला. ते असाही दररोज आमचा वाचतो बाऱ्याने, मला काही देणे घेत नाही, मी झोपून गेलो. अण्णांचं खटखटणं काही बंदच होईना. उठलो डोळे चुळत आणि दरवाजा उघडला. मी उघडला तर दरवाजात अण्णा होते. अण्णांना म्हटलं, का हो अण्णा, का बरं, का दरवाजा उघडला, म्हणजे का खटखटताय. अण्णाचे झापा लागले का नाही मला, तुला कळतं का म्हणे इटल्या, कासराभर दिवस वर आलाय. बापाची भाषा, कासराभर. तुम्हाला किती लोकांना कळतं कासरा, कळतं ना सगळ्यांना कासरा, बायलांना लावायचा कासरा. मला जरा रुमन फासा, कासरा, रुमन, अरे क्या बात आहे, हे सगळं आपल्याला माहित असलेल्या गोष्टी आहेत. रुमन फासा कोणीला कळेना, 2 आडे टाकून आतून घेऊन असा ओढायचा असतो ना, आजकाल लोकांना कळेना. पण त्या रुमण्याला रुमन फासा मारला शोधते, बसच नाही कासरा, इकडं वडा तिकडं वडा, बैल वडा, हे कोणाला कळणार आहे. पण माझ्या बापाला कळायचं, आपल्याला कळणारा प्राणी. बाप म्हणतोय, बाप कासराभर दिवस वर आलाय, तू झोपलायस, उठ. खाली लोक वाट बघले, जा ऑपरेशन करायला. अण्णाने झापलं. मी बापाला काहीच न म्हणता ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एक खोली आहे, ती जाऊन झोपलो आणि पुन्हा जेव्हा पाहिजे ऑपरेशन सुरू केले. पण अण्णांना मी असं नाही म्हणालो की अण्णा तुम्ही मला उगीच का उठवलं, कारण तो माझा बाप आहे, त्याचा प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी शेवटचा आहे. कधी पण आईवडिलांनी रागवलं, कधी तुम्हाला किरकिर केली, तुमच्या कल्याणासाठी असते, तुमच्या चांगल्यासाठी असते, तुम्हाला कळलं पाहिजे. आई वडील हे कधीच तुमचा वाईट विचार करूच शकत नाहीत. जगामध्ये असं कोणी बनवलंय ना, देवाने असं काही बनवलंय ना, हे आई आणि वडील हे असे एक माणसं बनवलेत ना की त्यांच्या एवढा आनंद जगात कोणालाच होत नाही. आणि ना तुमच्या आयुष्यामध्ये ना काही पण चांगलं जेव्हा घडतंय ना, कुणालाही सांगण्याच्या अगोदर आई वडिलांना सांगा, कुणालाही सांगण्याच्या अगोदर. त्याचं कारण आहे ना, तुमचं चांगलं झाल्यानंतर जगातला सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल तर ते माईला आणि बापाला होईल. बाकीच्या लोकांचा आनंद दाखवणारे असतात, आई वडिलांचा आनंद आंतरिक असतो, हृदयातून त्यांना आनंद होत असतो. एकदा माझ्याकडे ना अमेरिकेचे डॉक्टर आले, डॉक्टर जॅक्सन आणि त्यांची कंपनी आली सगळी. आणि 2008ची गोष्ट आहे. डॉक्टर जॅक्सन साहेब मिशिगन अमेरिकेतून आले आणि मी अमेरिकेला खूप वेळा जातो, मग आमचे खूप नाते चांगले आहेत. ते तिकडून आले आणि आल्यानंतर मग शनिवार रविवार आम्ही ऑपरेशन्स केले आणि रविवारी ते म्हटले आपण काहीतरी कुठेतरी बाहेर जाऊ. डॉक्टर जॅक्सन मला म्हणाले, मी आपला गरीब माणूस, आपलं काही फार्म हाऊस असलं काही नाही. लातूरमध्ये सगळ्यात गरीब डॉक्टर म्हणजे विठ्ठल लहाने, हे सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे हा मी गरिबांचा डॉक्टर आहे आणि गरीब डॉक्टर आहे, आपल्याकडे पैसे जात, पण जेवढे आहेत त्यात मी खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. मला इमानदारीची प्रॅक्टिस करायची आहे. 1 रुपया जास्त घेतल्यास पाप लागतं, 1 शब्द पेशंटला खोटं बोलल्यास पाप लागतं. हे मी आयुष्यात मरेपर्यंत कधीच करणार नाही. पण जे आहे त्यात मी प्रचंड खुश आहे. त्यामुळे ना माझ्याकडे असं फार्म हाऊस असलं काहीच नाही, ते कधी असणार पण नाही. ठीक आहे, मग कुठे जायचं. माझे 4-5 मित्र भेटले, ते मला म्हणाले, अरे आमचं फार्म हाऊस आहे, आमच्याकडे डॉक्टर जॅक्सनला घेऊन जाऊ, ते अमेरिकेतून आलेत वगैरे. मी म्हणलं असलं काही नको, आपल्याला कोणाच्या फार्म हाऊसला घेऊन जायचं आपलं नाही आहे. आपलं फार्म हाऊस माकेगाव. आपलं फार्म हाऊस माकेगाव शेतात घेऊन जाऊ. शेतामध्ये घेऊन आलो मी, शेतात घेऊन आलो. पण नोव्हेंबर महिना होता, थोडा अंधार पडत होता. 6-6:30 आम्ही पोहोचलो. डॉक्टर दावर एक आमचे आपल्याला इथलेच मुंबईचे डॉक्टर आहेत, माझे गुरु आहेत ते, आणि जॅक्सन हे 2 जण आम्ही घेऊन गेलो तिथं. माझी बायको, माझा मुलगा, आम्ही सगळेजण गेलो तिथं शेतामध्ये. थोडा अंधार पडत होता, थोडा अंधार पडत होता. मग तिथं आम्ही पोहोचलो शेतामध्ये की डॉक्टर दावर साहेब एकदम शिस्तबद्ध प्राणी आहे. ते मला म्हणाले, विठ्ठल व्हॉट अबाउट लाईट, इंग्रजीमध्ये व्हॉट अबाउट लाईट, मराठीत बोलणारा प्राणीच नाही हा. व्हॉट अबाउट लाईट, शेतामध्ये कसली लाईट, आमच्या घरात लाईट नाही तर शेतातला लाईटचा कुठं प्रश्न. हो कसं बघा, विचार करा तुम्ही. म्हणलं सर नाही, लाईट नाही ना. अच्छा, मग पुढचा जनरेटर आहे का, जनरेटर. अरे जनरेटर काय बोलावं, काय जिथं लाईट नाही तर जनरेटर घेण्याएवढे आम्ही मोठे लोक आहेत का. मग खायचं कसं, म्हणजे जेवायचं कसं.
असा विषय चालला. आमचा तुषार, माझा पुतण्या तिथं छोटा राहत होता, तो माझ्याकडे जवळ आला आणि मला म्हटला, काय हो काका, काय म्हणतात हे? अरे म्हणलं जनरेटर विचारतात रे, लाईट आणि आता जनरेटर विचारतात का म्हणे. आहे की म्हणला काका आपल्याकडे जनरेटर. म्हणलं आपल्याकडे जनरेटर आहे, मला माहित नाही. म्हणलं कुठे आहे? अहो म्हणला ट्रॅक्टरचं हेड आहे, ते लावतो, त्याचा आवाज धडधड होतं आणि लाईट पण येते. अरे वा, म्हणलं काय हुशार आहे यार तू. बघा पोरं कशी हुशार असतात. त्यांनी काय गेला आणि ट्रॅक्टरचं हेड सुरू केला आणि लाईट आली पुढे. म्हणला बघा बसा काका म्हणला जेवायला. आता त्याच्या ते बरोबर जिथं लाईट येते ना तिथं आम्ही टेबल खुर्ची आम्ही घेऊन गेलो लातूरून, टाकल्या प्लास्टिकच्या, त्याच्यावर बसवलं. डॉक्टर जॅक्सन साहेब बसले, दावर सर बसले, मी समोरून बसलो, अण्णा बसले, आम्ही चौघजण बसलो आणि मग ते जेवायला वाढलं. पण तो लाईट असा सरळ चालला होता ना, असा सरळ. आता हेडचा लाईट कसा जाणार? सरळ जाणार ना. दावर सर पुन्हा मला म्हणे, विठ्ठल वाय दिस लाईट इज नॉट गोइंग डाऊन. आता लाईट खाली कसं जात नाही म्हणे, लाईट हा खाली कसाच काय जात नाही. आता ते जनरेटरचा लाईट, ट्रॅक्टरचं हेड खाली का जाणार आहे? आता मी त्याला कसं सांगू की हे लाईट खाली जात नसतो. आता ही अमेरिकेचा माणूस, त्याला मी बोलूच काय, मला कळतं काय ना. हे सगळं सुरू असताना अण्णांची मिठी, इटल्या काय म्हणतायत रे, हे काय म्हणायला लागलेत? बापाला काय सांगू नये काय म्हणायला लागलेत. म्हणलं अण्णा ते लाईट खाली जात नाही म्हणतायत हो, लाईट नाही जेवायला. हात तुझ्या, लाईट नाही वय असे अण्णा म्हणले. अण्णा उठले गेले, एवढा तुराट्या घेऊन आले. एवढा तुराट्या माहिती कळतं ना तुम्हाला, तुराट्या एवढ्या तुराट्या आणल्या, टाकल्या, जाळ लावला, घ्या म्हणले लाईट, घ्या लाईट आणि जेव्हा लाईट लागला की हे दोघं इतके खुश झाले. अरे वा 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 क्या बात आहे, लाईट लागला. अरे तुम्हाला सांगतो ते लाईट लागला खरा, पण तुराट्या जळत गेल्या की लाईट खाली झाला. तुराट्या जळल्या, संपल्या की लाईट चालवायला गेले. मग आमचे अण्णा उठले, पुन्हा तुराट्या आणल्या, पुन्हा टाकल्या ना, पुन्हा लाईट वर आला. तर जॅक्सन हळूहळू बघायला लागले, हे क्या हो रहा है, व्हॉट इज हॅपनिंग, असं काय घडायला लागलं. पुन्हा तिसऱ्या वेळा जेव्हा लाईट पुन्हा खाली, जाळ खाली चालला की अण्णा उठले की डॉक्टर जॅक्सन पण उठले. अण्णा गेले तुराट्याने, ते पण गेले तुराट्याने. अण्णाने तुराट्या आणल्या आणि टाकल्या, त्याला पण तुराट्या आणल्या टाकल्या. अरे तुम्हाला सांगतो मित्र, काय सांगावं, आमचं हे सगळं जेवण संपलं की जायचे डॉक्टर जॅक्सन तुराट्यावरून टाकायचे आणि जेवायचे. असं हे जेवण झालं आणि डॉक्टर जॅक्सन परत गेले. मग आमचे अण्णा गावामध्ये जाऊन, तुम्हाला माहितीये का आमच्या शेतात अमेरिकेचे डॉक्टर आले होते. माझा बाप हवेतच चालायला लागला. तुम्हाला पॉईंट सांगतो मुलांनो, फार मोठी गोष्ट लागत नाही. आपल्या आयुष्यातली चांगल्यातली चांगली गोष्ट आपल्या आईवडिलांना दाखवा, त्यांना प्रचंड छान वाटतं यार. म्हणजे मी असा विचार करतो नेहमी, माझ्या आयुष्यात काहीही चांगलं घडतं ना, त्यांना सगळ्यात पहिलं सांगायचं, त्यांच्या समोर सगळ्यात पहिलं ठेवायचं, त्यातला एक वेगळा आनंद आहे. डॉक्टर जॅक्सन अमेरिकेत गेले आणि त्यांनी मला पत्र लिहिलं की माझ्या भारतातल्या व्हिजिट मधला सगळ्यात चांगला पाठ काय होता, तर विठ्ठल लहानेच्या शेतामध्ये वडिलाबरोबरचं जाळ, हा सगळ्यात चांगला पाठ होता. मग तुम्हाला सांगायचं ना, फार मोठ्या गोष्टी लागत नसतात. मी एकदा दिल्लीला कॉन्फरन्सला गेलो, 2002ची गोष्ट आहे, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि कॉन्फरन्सवरून परत आलो तर विमानाने गेलो. माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम मी पण विमानात बसलो 2002लाच, त्याच्या आधी नाही मी पण बसलो. तुम्हाला सांगतो, मी विमानाने गेलो, विमानाने परत आलो, बायको लेकरं पण सोबत होते. परत आल्यानंतर माझी बायको माझ्या बापाची खास मैत्रीण, तिला कल्पने कुठे गेली होतीस? माझी माय काहीच मागत नाही, जगातली सगळ्यात शांत माय, या जगामध्ये एवढी चांगली माय असू शकत नाही. म्हणजे माझ्या माय एवढी चांगली माय, सगळ्याच माया चांगल्या असतात, माझी माय जास्तच चांगली आहे. तुम्हाला सांगतो ना की खूप जास्तच चांगली आहे. मग तुम्हाला सांगत होतो मी की कल्पने कुठे गेली होतीस? दिल्लीला. सगळं बापाला माहित, बरं कशी गेली होतीस? विमानाने. मग मला पण जायचंय. म्हणजे मागणारा प्राणी म्हणजे माझा बाप. असं म्हणल्यानंतर माझ्या बायकोनी, आम्ही सोमवारी आलो होतो, शुक्रवारी लगेच प्लॅन केला तिरुपतीला घेऊन जाऊ. मग आम्ही तिरुपतीला निघालो, विमानात बसलो. माझा मुलगा छोटा होता, 7-8 वर्षाचा, तो अण्णा शेजारी बसला. मी, माझी बायको, माझी माय, आम्ही तिघं एका ठिकाणी बसलो. माझा मुलगा, माझे अण्णा एका ठिकाणी बसले. विमानामध्ये वर विमान गेलं. माझ्या मुलांनी एक प्रवास केला होता, ते सगळं माझ्या बापाला सांगत होता, असा बेट लावायचा असतो, ते वर जातं, ते खाली जातं, वगैरे वगैरे. माझा मुलगा माझ्या बापाचा गाईड करणारा पण आणि होता. आणि माझी माय, मी आणि माझी बाई बसलो होतो. तुम्हाला सांगतो मी, विमान वर गेलं, ते वर गेल्यानंतर स्थिर होतं ना. एकदा विमान वर आकाशात गेलं की ते स्थिर होतं. ते वर गेलं, स्थिर झालं की अण्णाने सुरू केलं प्रसादला, प्रसाद या. विमान बंद पडलं गिरण. अरे प्रसाद आता पुढे पण जायला गिरण, मागे पण जायला गिरण, एकाच ठिकाणी थांबलं गिरण, आता पडलं गिरण एक आले. अण्णांचं त्या विमानामध्ये, अरे बापरे, म्हणजे 40 मिनिटाच्या प्रवासामध्ये अण्णांचं ते गडबड. आम्ही तिरुपतीला गेलो, तिरुपतीवरनं दर्शन केलं. आम्ही पुन्हा हैदराबादला आलो, हैदराबादनं गाडीमध्ये आम्ही परत आलो. आणि मग गावात आल्यानंतर अण्णांचं 1 महिना अख्खं गाव फिरवलं बापाने. विमान वर गेलं, एकदाच थंड पडलं, पुढे पण जायला मागे पण तुम्हाला सांगतो मी, किती मोठ्या गोष्टी आहेत ह्या, फार किरकोळ गोष्टी आहेत, माहित नाही मला, पण मी खूप एन्जॉय करतो. मला असं वाटतं ना,
पुण्य करायला पाहिजे, पुण्य केल्यास स्वर्गात जायला पाहिजे. ओके, मी अगदी मंदिरासमोर उभा आहे, माझं नाव विठ्ठल आहे, मी देव मानणारा माणूस आहे, आईवडिलांनी माझं नाव विठ्ठल ठेवलं आहे. तुम्हाला सांगतो, मला अध्यात्म खूप आवडीचा विषय आहे. मी खूप कीर्तन ऐकतो, मी खूप कीर्तनासाठी जातो, कार्यक्रमासाठी जातो, मला ह्या खूप आवडीच्या गोष्टी आहेत. पण मला एक प्रामाणिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, किती लोकांनी स्वर्ग पाहिला आहे? हात वर करा. प्रामाणिकपणे सांगा, किती लोकांनी स्वर्ग पाहिलाय? हात वर करा. कुणीच नाही केला, मी पण नाही पाहिला. पण स्वर्गाचं वर्णन आहे, स्वर्गाचं वर्णन आहे की स्वर्ग म्हणजे तिथं फक्त चांगल्या 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 आणि चांगल्या गोष्टी घडतात. कोणी कोणाचा दुश्मन नसतो, प्रत्येक माणूस एकमेकावरती प्रेम करतो. याला स्वर्ग असं म्हणतात. बरोबर आहे? मला काय म्हणायचंय, मान्य हो, पुण्य करून स्वर्गात जा, पण आता प्रत्येक दिवस जगताना स्वर्गात का नाही जगायचं? मी स्वर्गात जगतो, स्वर्गात. माझ्या घरात स्वर्ग आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या घरात स्वर्ग असला पाहिजे. काय अवघड याच्यामध्ये? काहीच अवघड नाहीये. घरात गेल्यास प्रत्येक माणूस आपला वाट बघतोय, जेवण्यासाठी वाट बघतोय, म्हणजे आपण झोपायला जातो त्यासाठी वाट बघतोय, आपण कुठे गेला तर आपली काळजी वाटते. असं आपलं घर आहे, ह्या घराला स्वर्ग प्रत्येकाने बनवला पाहिजे. काय अवघड याच्यामध्ये? याच्यामध्ये एक सुद्धा गोष्ट अवघड नाहीये. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वर्ग बनवा, आणि स्वर्ग बनवणं अवघड नाही. बघा, आई वडिलांनी, भावाभावानी, भाऊ बहिणींनी सगळ्यांनी प्रेमाने राहायला पाहिजे. काय फरक पडत नाही. जगामध्ये प्रत्येक माणसाला कोणी ना कोणी, कुठे ना कुठे वडाताण करणारे लोक असतात. तुमचं जेव्हा जमतं ना, तेव्हा बाकीच्या लोकांना खूप त्रास होत असतो. बाकीच्या लोकांना त्रास व्हावा म्हणून तुम्ही चांगलं राहायचं असतं. ह्याच्यात एक वेगळी मजा आहे यार, वेगळी मजा आहे. तुम्हाला काय सांगतो, वेगळी मजा आहे. माहित नाही, बरं तुम्हाला सांगतो ना, मी आजही माझे मोठे भाऊ आल्यानंतर मी त्यांच्या पाया पडतो. त्यांना आल्यानंतर मी पाया पडतो, त्यांना सोडताना मी एकदा पाया पडतो. त्याच्या पुढची हाय सांगतो की बघा, मला सगळ्यात चांगलं काम काय वाटतं की दादा जेव्हा आंघोळीला जातात तेव्हा त्यांच्या कपड्याच्या घड्या करायला, त्यांनी घातलेल्या कपड्याच्या घड्या करून ठेवायला मला आवडतं. आजही जेव्हा की माझ्याकडे एवढे नोकर आहेत, माझ्याकडे एवढं काम आहे, पण दादांच्या कपड्याच्या घड्या मी हाताने करतो, मला खूप छान वाटतं. त्याच्याही पलीकडे दादांच्या बुटाला पॉलिश करायला मला सगळ्यात जास्त आवडतं. कारण त्या माणसाने आपल्याला शिकवलं यार, त्या माणसाने आपल्याला घडवलंय. ह्याच्यातली जी मजा आहे ना, यातला जे आनंद आहे ना, काय ह्याच्यात काय मोठेपणा, काय लहानपणा मला नाही कळत आहे. म्हणजे मी हे केलं तर मी मोठा, मी नाही, काही मोठेपणा लहानपणात असतो. घरामध्ये जेव्हा तुम्ही असताना सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात, शब्दाला शब्द कधीच लावायचे नसतात. भांडणं करून काय होत असतं, भांडणं करून शक्ती खर्च होते आणि आपला विकास होत नाही. विकास करायचा ना तर भांडण बिलकुल नाही करायचं. मला ना दुश्मनच नाही या जगामध्ये. मी दुश्मन जरी माझ्याकडे तर मी चांगलं काहीतरी विचार करेन, त्याचा मी वाईट कधीच करणार नाही. हा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. मला तुम्ही स्वच्छतेवर बोला असं त्यांनी लिहिलंय. बघा, मी डॉक्टर आहे, पण मला वाटतं की माझ्यापेक्षा जास्त अविनाश या विषयावर चांगला बोलेन. होणारे आजार हे स्वच्छतेमुळे आपण टाळू शकतो, हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि कचरा, तुम्हाला सांगतो मी, कचरा, मी स्वित्झर्लंडमध्ये गेलो होतो, स्वित्झर्लंडमधनं परत निघालो आणि सकाळची वेळ होती आणि आमची दुपारी विमान होतं. मी स्वित्झर्लंडला खूप वेळा जातो, दरवर्षी एकतरी जातो. मी 11 वेळा गेलो त्या देशाला, आणि खूप चांगला देश आहे. तुम्हाला सांगतो मी की त्या देशामध्ये मी असताना सकाळी माझा मुलगा म्हणला की पप्पा थोडा वेळ आहे. मग आम्ही जिथं राहत होतो त्याच्या बाजूला एक छोटंसं तळं होतं. खूप सुंदर ठेवतात ते लोक. त्या तळ्याच्या बाजूला खूप असं गवत साठलेलं होतं. आणि मग तिथे आम्ही गेलो, त्या तळ्याला असे मी चक्कर मारत होतो. तेवढ्यामध्ये एक लेडी आली, एक बाई आली. त्या बाईच्या हातात तुझं कुत्रा होतं. त्या कुत्र्याला घेऊन आली आणि त्या कुत्र्याने त्या गवतात गेला. गवतात, जंगल असलं, गवत होतं पूर्ण. त्या गवतात गेलं ते कुत्रं आणि त्याने शी केली. कुत्र्याने शी केल्यानंतर आम्ही बघायला लागलो. त्या कुत्र्यासाठी बघत होतो आम्ही. कुत्रं खूप सुंदर होतं, माझ्या लेकराला कुत्रे खूप आवडतात. म्हणून मी कुत्र्याकडे बघत होतो. तर त्या बाईनं काय केलं, तिच्या पर्समधनं एक कॅरी बॅग काढली पर्समधनं आणि पडलेली शी उलटे हातात घालून ती हातात घेतली, त्या कॅरी बॅग मध्ये घातली आणि बांधली. त्या गवतात पडलेली शी उचलली हातामध्ये आणि पुन्हा अशी आमच्यावर चालत चालत गेली आणि तिथे एक कचरा कुंडी होती. त्या कचरा कुंड्यात त्या सीचं चिन्ह लावलं होतं, कुत्र्याच्या सीचं, तिथं टाकली. मला आश्चर्य वाटलं. म्हणलं इथं ह्या देशामध्ये कुत्र्याने केलेली सी लोक उचलायला लागलेत आणि आपल्याकडे काय, आपण कुठं शी करतोय? नाही रे राजा, नो. बघा, त्या देशामध्ये लोक आजारी पडत नाहीत. त्याचं कारण आहे स्वच्छता खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मला काय म्हणायचंय, कुणीतरी करावं असं म्हणण्यापेक्षा मी या मताचा माणूस आहे, यानं केलं पाहिजे, त्याचं चुकलं, ह्यात काय असं म्हण, कुणी काय करावं याच्या म्हणण्यापेक्षा मी काय करावं हे कळलं पाहिजे. आणि सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. चांगुलपणा हा कुठंतरी पेरला गेला पाहिजे. हे खराब आहे, ते खराब आहे, मग चांगलं काय? तर चांगुलपणा हा तुम्ही पेरा. आणि मुलांसाठी शेवटचं वाक्य सांगून मी संपवतो. 8 मिनिटं जास्त झालेत, मला पळ पळावं लागणार आहे. शेवट सांगतो की तुम्ही नेहमी माझं भाषण शेवट करायचो की आमच्या अण्णांना भेटा. आता म्हणू शकत नाही मुलांनो, आता मी अण्णांना भेटा म्हणू शकत नाही, कारण आपल्यामध्ये अन्न नाही आहेत.
पण मी अण्णांसोबत खूप मजा केली. मला ऑफकोर्स वाईट वाटतं की अण्णा नाही येत, पण तुम्हाला खरं सांगू का, जेवढे दिवस 55 वर्ष बाप राहिला आणि खूप मस्त राहिला, राजाचा बापासारखा राहिला, मला असं वाटायचं की मी म्हातारा होईपर्यंत अण्णा राहिले पाहिजे. ठीक आहे, हा विषय वेगळा विषय आहे, पण मी सांगायचो की अण्णा एकदा भेटा. का माहितीये का, की आमचे अण्णा कधीच जमिनीवर चालायचे नाहीत, कधीच. माझा बाप एकदम कुडकुडा माणूस, 52 किलो वजनाचा, पण अण्णा हवेत चालायचे. चालताना तोरा, बोलताना तोरा, वेगळाच प्राणी एकदम. एक दिवशी अण्णा हवेत चालत होते, हवेत मी उपडीत बसलो होतो. अण्णाने म्हटलं, अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलात, पडाल. अण्णाने माझ्याकडे एकदम तिरप बघितलं. अण्णा म्हटले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? बापू, आता मी अण्णांना काय विचारलं, अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलात, पडाल. हा माझा अण्णांना विचारलेला प्रश्न. आणि अण्णा मला म्हणतात, तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा बाप आहे ना, मी कोण आहे काय? आता म्हणजे मला कळलं की अण्णा पुढे काय बोलणार आहेत. मी अण्णाकडे असं बघत राहिलो आणि अण्णाने जे उत्तर दिलं ना, ते प्रत्येकाच्या बापाने उत्तर द्यावं असं उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? तर बापाला आणि माईला हवेत चालवण्याची शक्ती आपल्या सगळ्यामध्ये असते. ही शक्ती बाहेर काढा. इतके मोठे व्हा ना, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा. या देवकऱ्या गावाला वाटलं पाहिजे की आमचे लेकरं आहेत. जेव्हा तुम्ही लातूर जिल्ह्याच्या बाहेर जाल ना, तर लातूर जिल्ह्याला वाटलं पाहिजे की लातूर जिल्ह्याचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना, अख्ख्या महाराष्ट्र वाटलं पाहिजे महाराष्ट्रीयन आहेत. आणि याच्याही पलीकडे जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर जाल, तर भारत देशाला वाटलं पाहिजे भारतीय. इतके मोठे व्हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.